ट्रॅव्हल्सचा बिझनेस जो आहे त्याच्याबद्दल बोलतेयस, तर मला असं विचारायचं आहे की तुला ती संकल्पना कशी सुचली किंवा तू पहिली ट्रिप कुठे घेऊन गेलीस? लॉकडाऊनच्या नंतर फर्स्ट जेव्हा मी दुबई ट्रिपला गेले होते, तेव्हा त्यांच्या रेस्टॉरंटला गेले होते, फूड टेस्ट केलं होतं, व्हिडिओ त्यांच्याबरोबर बनवला टेस्ला होता. म्हणून फिरली पण हां, होतीस. टेस्लामधून फिरली होती परफेक्ट हां. आणि तो व्हिडिओ इतका छान झाला, इतका छान रिस्पॉन्स आला दादांना. त्यांनी मला फोन करून सांगितलं, "अगं किती रिस्पॉन्स आला." पेशवा रेस्टॉरंट माझं आहे 10 वर्षांपासून. पण त्याला ब्रँड मिळालं, ओळख मिळाली त्याच्यामुळे. तर तुला माहिती आहे का तुझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, हे सांगणं खूप गरजेचं आहे. तर बरोबर. दादाने मला अक्षरशः ते माझ्या मागे लागले आणि मला सांगितलं, "मला माहीत नाही, जेव्हा तू पुढच्या वेळेस दुबईला येणार तेव्हा तुझं स्वतःची ट्रॅव्हल कंपनी असायला हवी." मी सांगितलं, "दादा तुम्ही विश्वास दाखवते ठीक आहे, पण असं नाही वाटत, म्हणजे हे खूप मोठं आहे." ते म्हणतात, "नाही तू करू शकतेस, तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि मी तुला 100% गॅरंटी देतो की तू करू शकतेसच शकतेस." आणि त्या दोघांनी माझ्या मागे अगदी हात लावून धुवून म्हणजे एवढं मागे लागले आणि त्यांनी सांगितलं, "नाही तू कर." आणि त्यांनी हेही सांगितलं, "तुला काही मदत लागली तर तू आमच्याकडनं घे. आम्ही तुला मदतीला आहे. तुला कुठे लागतंय, कुठे कुणाशी बोलायचंय, कुठल्या देशात जायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. मी काढतो ओळख. मी सांगतो तुला, पण तू ही सुरुवात कर." म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना, की त्यांनी ते आणि तेवढं नुसतं सांगितलं नाही, म्हणजे नुसतं डोक्यात तेवढं नाही घातलं. जेव्हा जेव्हा मी फोन करायची विचारायला, "दादा कसे आहेत काय?" सुरू केलास तू? काय विचार केलास याच्यावरती? फॉलोअप पण घेतला. फॉलोअप पण घेतला आणि त्याच्याने काय झालं, की मग मी म्हटलं, की नाही सुरू करायला पाहिजे आपण आता. करूया सुरुवात. आणि मग सुरुवात केली आणि मग म्हटलं, की नाव काय ठरवायचं? आणि मग माझी मैत्रीण आहे दुर्गा, इव्हन माझे मिस्टर ते दोघं म्हणायला लागले, की रंजिता नाव असलं पाहिजे. आणि माझं असं होतं, की नाही म्हणजे छोटी माझं बाळ आहे, ओवी आहे, माझी प्रथा आहे. त्यामुळे त्यांचं नाव आपण त्याच्या नावाने असं काहीतरी जॉईन करू, असं काहीतरी नाव ठेवूया. नाही, नाही, रंजिता नाव हे असलं पाहिजे ट्रॅव्हल कंपनीमध्ये. आणि मग तिचंही दुर्गाचं म्हटलं लागलं. मग असं म्हटल्यावर मग काय फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स हे नाव फायनल झालं. आणि आपण पहिली ट्रिप जी लेडीज स्पेशल ट्रिप आपण लॉन्च केली 27 एप्रिलला होती थायलंड. ओके. आणि ती इतकी छान, म्हणजे थायलंड म्हटल्यानंतर कोण जातं? मुलं जातं, म्हणजे यंग क्राऊड हा जास्त जातो थायलंडला. असं ना फॅमिली क्राऊड, यंग क्राऊड. लेडीज स्पेशल थायलंडला नाही नेत, पण आपण लेडीज स्पेशलच थायलंडला नेली आणि एवढी मजा केली सगळ्या लेडीजने. रूल्स ब्रेक केले. रूल्स ब्रेक केले, फुल मजा. आणि असंही आहे की फ्लाय विथ रंजिता म्हणजे आपण असं म्हणतात खाण्याची, राहण्याची, फिरण्याची उत्तम सोय. बजेट फ्रेंडली ट्रिप तर आहे, पण खाण्याची, राहण्याची, फिरण्याची उत्तम सोय त्यांची तिथे केली. आणि त्या सगळ्या मायमाऊलींचा इतका मला आशीर्वाद मिळाला, की आपली पहिली प्रत्येक ट्रिप पहिल्या ट्रिप पासून त्याच्यानंतरची ही फुलच होत आली आहे.